बातमी विधान भवनाबाहेरून आहे। विधान भवनाच्या बाहेर एका व्यक्तीने जाळून घेण्याचा प्रयत्न केलाय। या व्यक्तीने अंगावर रॉकेल टाकून आत्महत्येचा प्रयत्न केलाय। पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलंय। त्याच्या या कृत्यामागे काय नेमकं कारण आहे हे अजून स्पष्ट व्हायचंय। त्याची काही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। विधान भवनाच्या बाहेर एका व्यक्तीने स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केलाय। अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा त्याने हा प्रयत्न केलेला आहे। पोलिसांची मोठी कुमक या ठिकाणी सध्या परिसरामध्ये दिसते। तर का नेमकं त्यांनी हे कृत्य केलं या संदर्भात अजून स्पष्टता आलेली नाही। मात्र त्याला आता ताब्यात घेतले। अंगावर रॉकेल ओतलेलं आहे। काही घोषणाबाजी सुरू आहे। पोलिसांनी व्यक्तीला आता ताब्यात घेतले। पुढे त्याच्यावर निश्चित कारवाई होईल। विधान भवनाच्या बाहेर त्याने हे कृत्य केले। अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा त्याने प्रयत्न केला। वेळीच पोलिसांनी या सगळ्या घटनेला आवर घेतलाय। ओम देशमुख पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी जोडले गेलेत। ओम, काय नेमकं हे कारण आहे? या व्यक्तीने स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला। विधान भवनाच्या बाहेर ही घटना घडली। निश्चितच अनुभवा खरं तर विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दरम्यान घडलेली अत्यंत गंभीर घटना म्हणावी लागेल। आज सकाळी विधिमंडळाच्या आवारात खरं तर मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळपास ही घटना घडली। एका व्यक्तीनं स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून खरं तर स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान राखून हा जो पुढचा अनुचित प्रकार होता तो घडण्यापासून संबंधित व्यक्तीला रोखलं आणि संबंधित व्यक्तीला पोलिसांकडनं ताब्यात देखील घेण्यात आलं। यावेळेला माध्यमांना सुद्धा काही प्रमाणात या प्रकरणातून चित्रीकरण करण्यात पोलिसांकडनं बचाव करण्याचा प्रयत्न झाला, परंतु आता अंतिमतः या व्यक्तीला पोलिसांकडनं ताब्यात घेण्यात आले आणि नेमकं आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्याचं नेमकं कारण काय या संदर्भात पोलिसांकडनं संबंधित व्यक्तीची चौकशी देखील आता केली जाते। अनुभव ठीक, धन्यवाद ओम दिलेल्या माहितीसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। जाळून घेण्याचा प्रयत्न या व्यक्तीने केला। अंगावर रॉकेल ओतून घेतलेलं होतं। पोलिसांनी त्याला वेळीच अटकाव केला। त्याला आता ताब्यात घेतलंय। काय नेमकं कारण हे जाणून घेण्याचा आता पोलीस प्रयत्न करतील।